नमस्कार मंडळी, चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी भगर घेतलेली आहे। त्याच्यामध्येच इथे अर्धी वाटी साबुदाणे टाकायचे आणि अर्धी वाटी इतके शेंगदाणे टाकायचे आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ही भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला ही भगर 2 तासांसाठी भिजत ठेवायची आहे। तर 2 तासानंतर आपल्याला ही भगर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे। तर आता इथे मी याच्यामध्ये कच्चा बटाटा देखील टाकलेला आहे, तर याच्याऐवजी तुम्ही उकडलेला बटाटा देखील टाकू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं दही टाकायचं आहे आणि मिक्सरला हे स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 बॅचमध्ये ही भगर वाटून घेतलेली आहे आणि अर्धी वाटीला देखील कमी इतकं थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात टाकून ते पाणी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया आणि एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता तवा गरम झाला की तव्यावर तेल टाकायचं, तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आणि आपल्याला आता हे बॅटर तव्यावर टाकायचं आहे आणि पातळ असं गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे। तर आता बॅटर पसरवून झाल्यानंतर आपल्याला साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरची साईड पूर्ण कोरडी झाली की आपल्याला हे धिरडं किंवा डोसा हा पलटी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा साईडने तेल सोडून खालची साईड देखील सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर छान असा सोनेरी रंगावर आपला हा डोसा किंवा धिरडं हे भाजून झालेला आहे। तुम्हाला जर हा डोसा जाळीदार बनवायचा असेल तर थोडंसं त्या बॅटरमध्ये अजून पाणी टाकून अशा पद्धतीने देखील तुम्ही जाळीदार डोसा हा बनवू शकता। तर तव्यावर पुन्हा तेल टाकायचं आणि हे बॅटर पुन्हा आपल्याला गोल असं पसरवून घ्यायचं आहे। साईडने तेल सोडून आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता छान असा याला देखील सोनेरी रंग आलेला आहे आणि मस्त जाळीदार असा हा डोसा तयार झालेला आहे। तर तुम्ही बटाट्याची चटणी किंवा मग शेंगदाण्याची आमटी किंवा मग दह्यासोबत देखील छान लागतात। तर आता आपले सर्वच डोसे हे तयार झालेले आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।